रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। नमस्कार. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि सेवामित्र मंडळ यांच्या संयोगाने सुरू असलेला कीर्तन महोत्सव आणि कीर्तन महोत्सवातला आजचा दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनाकडे वळण्याआधी आपल्याला कीर्तन महोत्सवात 3 दिवसासाठी लाभलेले राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तीपारायण चारुदत्त बुवा अफळे यांचा थोडक्यात परिचय मी आपल्याला करून देते. बुवांच्या घराण्यात जवळजवळ 400 वर्षांपासूनची कीर्तन परंपरा आहे. कीर्तनाबरोबरच अनेक दूरदर्शन वाहिन्यांवरील मालिकांमध्ये त्यांनी काम केले असून काही मराठी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. बुवांनी 5000हून अधिक कीर्तने सादर केली आहेत. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी या संत शिरोमणी नामदेव महाराजांनी सांगितलेल्या वचनाप्रमाणे कीर्तन सेवेचा ज्ञानदीप लावण्याचे कार्य बुवा अखंडपणे करत आहेत आणि हे कार्य असेच अखंडपणे चालू राहावे अशी मी नारदांचरणी प्रार्थना करते आणि बुवांना विनंती करते की त्यांनी आपल्या कीर्तन सेवेला सुरुवात करावी. श्रीराम 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 श्रीराम. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सर्वदेवेभ्यो नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्. राम जय जय राम राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरि. जय जय राम जय जय राम हरि. जय जय राम जय जय राम हरि. जय जय राम राम कृष्ण हरि हरि. जय जय राम राम कृष्ण हरि. हरि जय जय राम राम कृष्ण हरि. गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हरि. हरि जय जय राम राम कृष्ण हरि. नव नीरद सम नवनीत प्रिय नवद विनोद
केवल विनोद विहारी राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि जय जय राम। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि हरि जय जय राम। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि। शरणागत दीना चरणी करुणा दृष्टि निहारी रामा करुणा दृष्टि निहारी रामा हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम। रूप पाहता लोचन रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचन सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले सुख झाले सुख झाले हो साजणी 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा। पमरे तो हा माधव तप मरे तो हा माधव निध पमरे तो हा सा निध पमरे तो हा रे सा निध पमरे तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा। तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवड बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो
सुखाचे आगार सर्व सुखाचे आगार सर्व सुखाचे आगार सुखाचे आगार सुखाचे आगार सुखाचे आगार सुखाचे आगर 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 सर्व सुखाचे आगरू बाप रखुमा देवी वरू तो हा विठ्ठल बर तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बरवा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय कुंडलीक वरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय भारत माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ बोलू ऐसे बोलू ऐसे बोल बोलू ऐसे बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले जेणे बोले विठ्ठल डोले जेणे बोले विठ्ठल डोले जेणे बोले विठ्ठल डोले प्रेम सर्वांगाचे ठाई प्रेम सर्वांगाचे वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई हो बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले 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 हो बोलू ऐसे बोल नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी
ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे, कीर्तनाचे, कीर्तनाचे रंगी नाचू, 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 नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू परेहुनी परते घर, परेहुनी परते घर, तेथे राहू निरंतर, तेथे राहू, तेथे राहू, तेथे राहू, तेथे राहू निरंतर, सर्व सत्ता आली हाता, सर्व सत्ता आली हाता, नाम याचा खेचर दाता, नाम याचा खेचर दाता, हा बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, हा बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे बोल। भक्त श्रेष्ठ नामदेव महाराज की जय। या एकाच अभंगामध्ये महाराजांनी आपल्या चारही अवस्थांमधला उपदेश केलाय. म्हणजे व्यवहारामध्ये कसं वागावं याचाही उपदेश पहिल्या ओळीत झाला. अध्यात्माच्या बाबतीत कोणत्या स्थितीत राहावं याचा उपदेश दुसऱ्या ओळीत झाला. समाजाच्या दृष्टीनं कोणत्या अवस्थेत असावं याचा उपदेश तिसऱ्या ओळीमध्ये आला. आणि अंतिम स्थिती आपली कोणती असावी याचा उपदेश चौथ्या ओळीत आला. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. मोठ्या लोकांचं बोलणं असंच असतं. ते थोडंच बोलतात पण त्याच्यात सगळ्याची उत्तर असतात. आम्ही एका गोष्टीसाठी खूप बोलतो, ते खूप मधून एका छोट्याशा सूत्रातून अवघं आयुष्य उलगडून देतात. व्यवहारामध्ये माझ्या सगळ्या या परमेश्वराच्या भक्तांनी कसं असावं, कसं वागावं, कसं राहावं, तर यामध्ये नित्य स्नान, संध्या, पोथी वाचन,
पूजा अर्चा, सायंकाळची उपासना, हे जे काही सगळं आहे याचा उल्लेख या ठिकाणी केला नाही, कारण तो कर्तव्य धर्मच आहे. कर्तव्य धर्म ही सांगण्याची गोष्टच नव्हे, ती करायचीच गोष्ट आहे. त्याचा विशेष उल्लेख करणं गरजेचं नसतं. पण कर्तव्य ही गोष्ट अशी विचित्र आहे, जी केली नाही तर दोष आहे, पण केली म्हणून बक्षीस नाहीये. मी ड्रायव्हिंग करताना लायसन बरोबर ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. नाही ठेवलं तर शिक्षा आहे, पण ठेवलं म्हणून बक्षीस आहे का? तुम्ही लायसन बरोबर ठेवलं, पोलीसच 100 रुपये देतोय, छान, हा आता, असं शक्यच नाही. हे तुझं कर्तव्य तू करतोयस. प्रपंचामध्ये सुद्धा, आयुष्यामध्ये सुद्धा आता सकाळी उठून आंघोळ केली पाहिजे हे सांगायला हवं का? सकाळी साधारण 10 वाजता बुवा आमच्याकडे आले होते, याचाच अर्थ हे आधीच सगळं झालं. सकाळी 10 वाजण्यापूर्वी हे जर सगळं झालेलं नसेल मग विशेष दिवस आहे म्हणायला पाहिजे. पण नित्यक्रम जो आहे तो या पद्धतीनं झालेला असतो, म्हणून स्नान संध्यादी विचार सांगितलेला नाही. एखादा मनुष्य सकाळची पूजा अर्था, काकड आरती, रात्रीची उपासना सगळं खणखणीत करतो, पण बोलत नाही चांगलं, मग पारमार्थिक वाटचालीमध्ये केवढी मोठी अडचण होते. म्हणून ह्या सगळ्या उपासनेच्या गोष्टी करत असतानाच व्यवहारामध्ये कसं वागलं पाहिजे? बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले. भगवंताला आनंद होईल असं बोललं पाहिजे. आता प्रश्न असा येईल, भगवंत आम्हाला कधी येऊन सांगणार की मला हे आवडलं नाही? भगवंत मला कसा येऊन सांगणार की हे तुम्ही बोललेलं मला आवडत नाही? तर याचं सुद्धा सोपं उत्तर भगवद्गीतेतच आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. सगळ्यांच्या हृदयामध्ये तोच भगवंत निवास करतोय. हे अर्जुन, सर्वभूतानां हृद्देशे ईश्वरः तिष्ठती. असं एखादं वाक्य म्हटलं म्हणजे लोकांना कळतं, बुवाला संस्कृत सुद्धा येतंय थोडंसं काहीतरी. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती, याचा भंग, हे अर्जुन सर्वभूतानां हृद्देशे ईश्वरः तिष्ठती. भगवंत जर सगळ्यांच्या हृदयात आहे, तर आता या वाक्याचा अर्थ असा झाला की मी असंच बोलावं की सगळ्यांना बरं वाटावं, छान वाटावं. हा, पण एखाद्याला खोटं बोललेलं किंवा खोटी स्तुती आवडते, म्हणून मी त्याच्याशी खोटी स्तुती करावी का? तुम्ही चांगलं बोलावं, मनाला बरं वाटावं असं बोलावं असं म्हटलं ते कळलं, पण यांना खोटं बोलल्याने बरं वाटतं ना, मग त्यासाठी खोटं बोलावं का? वेदशास्त्र असं सांगतं, सत्यम ब्रूयात. जे बोलायचं ते सत्यच बोलायचं, पण प्रियम ब्रूयात. ते माणसाला आवडेल असं खरं बोलायचं, आवडेल असं खरं बोलता येतं. काही माणसं खरं सुद्धा इतक्या वाईट तऱ्हेनं सांगतात की असं वागू नये अशी इच्छा होते. मटेरियल चांगलं आहे हे तितकं महत्वाचं आहे, तितकंच त्याचं प्रेझेंटेशन पण चांगलं असणं हाही एक मार्केटिंग मधला महत्वाचा विषय आहे. पदार्थ सगळे चांगले असतील तर वाढण्याची पद्धतही तेवढीच चांगली पाहिजे. घमेल्यात सगळे एकत्र घेतले आणि खा मेल्या बुवा म्हटलं तर पदार्थ चांगले आहेत, पण दिलं काय पद्धतीनं? तसं खरंच बोलायचं आहे, चांगलंच बोलायचं आहे, मात्र शुभ वचन बोलायचं आहे. आपल्या सगळ्या घरांच्या मध्ये पूर्वापार हा नियम आहे बघा, की मनात कितीही वाईट आलं तरी किमान ते मुखात येऊ देऊ नये. याचं कारण आपल्या प्रत्येक वास्तूवरती आपली वास्तुदेवता असते, आणि ही वास्तुदेवता एकच आशीर्वाद देते, तथास्तु. म्हणजे माझ्या मुखातनं जे येईल
त्याला तथास्तु हा आशीर्वाद मिळणार आहे. अरे मेल्या तुझं वाटोळं होईल, वर्ण आवाज येणार तथास्तु. बोलू नको ना असं. म्हणून पूर्वी अशी मोठी पंगत बसलेली असली ना की घरातली तरुण मुलं मोठी उत्साही असतात, भाजी वाढायला जातात. भरा 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 भाजी वाढतायत. शेवटची 2 पानं शिल्लक राहिली आणि या पातेल्यातली भाजी संपली. आता मोठ्या पातेल्यातनं आणायचं आहे. या छोट्या पातेल्यातली भाजी संपली आहे. ते मूल उलट वळालं स्वयंपाकघराकडे. शेवटच्या पानावरचा माणूस ओरडून सांगतोय, अहो भाजी वाढायची राहिली आहे. आणि ते पोर पटकन उत्तर देतं, अहो भाजी संपली आहे. मग घरातला म्हातारा मनुष्य बुजुर्ग त्याला रागवतो, त्याला टोकतो, ऐक संपलीये म्हणायचं नाही, कारण संपलीये म्हटलं की आशीर्वाद तथास्तु येतो. संपली म्हणायचं नाही. आपण म्हणले संपलीच आहे ना. कुठं संपली? स्वयंपाकघरात आहे ना. मग आता तो माणूस मला विचारतोय, अहो भाजी वाढायची राहिली. मग मी काय सांगायचं? तर त्याला सांगायचं आणतो. संपली नको म्हणून, आणतो म्हण त्याला कळे. याच्यापेक्षा बी पॉझिटिव्ह रक्तगट कुठला पाहिजे तुम्हाला? सातत्याने बी पॉझिटिव्हच बोलायचं. संपलं म्हणायचं नाही. कुंकू संपलं करंड्यातलं नाही, वाढवायचं आहे. होकारात्मक बोलायचं आहे. बोलू ऐसे बोल जेणे बोले. समोरच्या व्यक्तीला, त्याच्या हृदयाला आनंद मिळाला पाहिजे. आपल्या नेहमीच्या परिचयातला दृष्टांत आहे, पण एक आठवण करून देतो. म्हणजे कोणी कटू वचन बोलत असेल तर त्याला आपण हा दृष्टांत सांगू शकाल. त्याला आपण हा दृष्टांत सांगू शकाल. कारण काय आहे, कोणत्या डॉक्टरची कीर्ती जास्त असते असं जर तुम्ही तपासाल तर आपल्याला कळेल. जे डॉक्टर आवश्यक असेल तेव्हा इंजेक्शन देतात, पण ते फारसं टोचत नाही, त्या डॉक्टरांचं महात्म्य जास्त. इंजेक्शन द्यायचं थांबत नाही, पण त्याच्या वेदना देत नाहीत. वेदना देत नाहीत. एक लोककथा, साधी सरळ सोपी. एका मोठ्या नगरामध्ये ज्योतिषी आले. त्यांची खूप झाली म्हणून नगरीच्या महाराजांनी त्यांना आमंत्रित केले. ज्योतिषी बुवा या, आमचा हात बघा. ज्योतिषी बुवानी हात बघितला, थोडं तोंड वाईट केलं आणि नम्रपणेच सांगितलं, महाराज काय सांगू, या हातावर असे विचित्र योग आहेत. काय योग आहेत? की तुम्हाला तुमच्या घरातल्या सगळ्या माणसांचा मृत्यू बघावा लागणार आहे. हे भविष्य ऐकल्यावरती राजा उदास झाला, त्याच्यापेक्षा चिडला. काय अशुभ माणूस आणलाय माझ्या दरबारात, याला कारागृहामध्ये बंदिवान करून टाका, तुरुंगात टाका. टाकला ज्योतिषी तुरुंगात. अशा वेळेला मग महामंत्री आले. ते ज्योतिषाला भेटले. म्हणाले, कसे काय तुरुंगात गेलात? म्हणले, मी खरं बोललं म्हणून तुरुंगात गेलो. महामंत्री म्हटले, तुम्ही खरं बोलला म्हणून नाही तुरुंगात गेलात, ते खरं. कसं बोलायचं तुम्हाला कळलं नाही म्हणून तुरुंगात. आता मी सांगतो तसं खरं बोला, बक्षीस घ्याल. महामंत्र्यांच्या सांगण्याप्रमाणे ज्योतिषानं पत्र लिहिलं. महाराजांची क्षमा याचना केली. महाराज, कालचं माझं भविष्य चुकलं. माझा भविष्य बघण्याचाच मुहूर्त चुकला होता. आज मला पुन्हा संधी द्या. पुन्हा ज्योतिषी बुवांना आणलं. सगळे दरबारी जमले. राजाने पुन्हा हात धुवून घेतला स्वदेशी साबणानं. आता कुठली रेषा लपायला नको उगाच. आता सांगा. हे दिसलं नव्हतं काल मला. काल गोंधळ झाला हो. महाराजांनी बोलवलंय म्हटल्यानंतर एकदम जरा गडबड झाली माझी. महाराज, आपल्यासारखा भाग्याचा हात कोणाचा नाही. म्हणजे? अहो म्हणजे काय?
आपल्या घरातल्या सगळ्यांच्या पेक्षा तुम्हाला आयुष्य जास्त आहे. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. त्यांनी कालचंच भविष्य सांगितलं पण शब्द बदलले, चांगल्या शब्दात सांगितलं. गोड सदा बोलावे. नामयोगी गोंदवलेकर महाराजांची आर्या आहे. गोड सदा बोलावे नम्रपणे रघुपती सप्रिय भावे. हाची सुबोध गुरुचा मन कोणाचे कधी न दुखवावे. राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम 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 हरे हरे राम गोड सदा बोलावे. सत्यम ब्रूयात पण प्रियम ब्रूयात. म्हणजे घरामध्ये समाजामध्ये व्यवहारात कसं वागावं याचा पहिला उपदेश झाला. बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. पुढच्या चरणात ते सांगतात आपली अंतरस्थिती काय पाहिजे. प्रेम सर्वांगाचे ठाई. मौज ही आहे. माझ्या दिवसभरामध्ये माझ्या घरासाठी, माझ्या घरच्यांच्यासाठी किंवा इतरांसाठी कोणतीही कृती जरी माझ्याकडून झाली तरी त्या कृतीतून जाणवलं पाहिजे काय, प्रेमाने केलं. हो, प्रेम सर्वांगाचे. ही अंतरस्थिती आहे. अर्थात प्रेमाने सगळ्यांचं चांगलं करावं. अशा वेळेला तोंडाने काय करावं. वाचे विठ्ठल. मुखाने नामस्मरण पाहिजेच पाहिजेच. आणि आता पुढच्या चरणासाठी ते सांगतायत. खरं सांगू, आपले हे संत महंत देवाशी खूप वेळा भांडण करतात, देवाला टोमणे मारतात, पण तरीही भगवंत त्यांच्यावर रागावत नाहीत. का तर त्या भांडणामध्ये, त्या टोमणे मारण्यामध्ये सुद्धा एक विलक्षण प्रेम आहे, सख्य भक्ती आहे, सख्य भाव आहे. आणि त्या भावनेमुळे ते टोमणे रागाला कारणीभूत होत नाहीत, अनुरागालाच कारणीभूत होतात. एक अतिशय भगवंताचं आणि नामदेवांचं झालेलं गोड भांडण आपल्या समोर मांडतो. सगळ्यांना प्रसिद्ध हा भंग माहिती आहे तो, पण त्याच्यामध्ये भांडण आहे हे लोकांच्या लक्षात येत नाही. त्याच्यात टोमणेबाजी आहे, त्याच्यात कानपिचकी दिली आहे. काय टोमणेबाजी आहे. साग मध धनी धम पद ग निसग मद निध. माझा भाव तुझे चरण, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी. तुझे रूप माझे नयनी, तुझे रूप माझे नयनी. माझा भाव तुझे चरणी. सापडलो एकामेका, सापडलो एकामेका, सापडलो एकामेका. जन्मो जन्मी नोखे सुटका, जन्मो जन्मी नोखे सुटका, नोखे सुटका.
का माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी. त्वामज मोकलिले विदेही, त्वामज मोकलिले विदेही. मी तुझ घातले हृदयी, घातले हृदयी. माझा भाव तुझे चरणी. नामा म्हणे गा सुजाणा, नामा म्हणे गा सुजाणा. नामा म्हणे गा सुजाणा, नामा म्हणे ठगविले कोणा, सांग कोणे ठगविले कोणा. माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी. तुझे रूप माझे नयनी, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव, माझा भाव, माझा भाव तुझे. पंढरीनाथ महाराज की जय. काय ह्याच्यामध्ये टोमणेबाजी आहे सांगा बरं, नीट लक्षात ठेवा. शेवटच्या चरणामध्ये याचा आपल्याला पटकन उलगडा होतो. नामा म्हणे गा सुजाणा. काय असतं, एखाद्याला फसवलं, एखाद्याला फसवणं जर यशस्वी झालं तर आपण समोरच्या माणसाला किंवा समोरच्या व्यक्तीला अहो वेडे कसे फसलात असं म्हटल्यामुळे फारसा टोमणा बसत नाही. अहो वेडे कसे फसला त्याच्यामध्ये कार्यकारण भावच आहे, वेडा आहे म्हणून फसला. वेडा फसला याच्यामध्ये काही टोमणा नाही. टोमणा कशात आहे, अहो शहाणे फसलात की हो, तुम्ही शहाणे असून फसलात याच्यामध्ये टोमणा आहे. नामदेव महाराज या अभंगाच्या शेवटच्या चरणात विचारतायत पांडुरंगाला, तुम्ही शहाणे, अहो पांडुरंगा तुम्हाला सगळ्या गोष्टीची जाण आहे, कोण कसा आहे, कोण कसा वागतोय तुम्हाला समजतंय. मग साधी जाण नाही, चांगली जाण आहे, सुजाणा. सुजाण आहेस तू पांडुरंगा. नामा म्हणे गा सुजाणा म्हणजे हे सर्व माहिती असलेल्या शहाण्या. सांग बरं, सांग कोणे ठकविले कोणा. सांग बरं कोणी कोणाला फसवलं आणि कोणाचं फसवणं यशस्वी झालं ते सांग. कोणी कोणाला फसवलं ते सांग. काय फसवी झाली आहे त्याच्या आधीच्या चरणात. त्वामज मोकलिले विदेही. याला अध्यात्माचा आपल्या पुराणांचा आधार आहे की सगळंच आधी परब्रह्मामध्येच होतं, मग ते वेगवेगळं झालं. एकोहम बहुस्याम या संकल्पाने, या स्फुरणाने या सगळ्या विश्वाची रचना झाली. म्हणजे नामदेव महाराज म्हणतात, देवा मी तुझ्यातच होतो आणि मला तू वेगळ्या देहात वेगळ्या वातावरणात पाठवून दिलास. त्वा मज मोकलिले, मला हाकलून दिलास तुझ्या घरातनं.
तुझ्यापासून मला वेगळा केलास, तुझ्यापासून मला दूर केलास, त्वा माझं मोकलिले आणि दुसऱ्याच देहात घातलास विदेही. तुला वाटलं झालं बरं झालं, बियाद गेली, बला टळली, सुंठी वाचून खोकला गेला, असं तुला वाटलं. तुला वाटलं मला दूर केल्यावर तू सुटलास. पण आम्ही काय मजेशीर आहोत. मी तुलाच माझ्या हृदयात घातला, आता कसा जाशील बाजूला. त्वा मज मोकलिले विदेही, तू मला फसवायला गेलास आणि मी तुला कसं गंडवलं. मी तुझ घातले हृदय, मी तुला माझ्या हृदयामध्ये घालून टाकला. आता सापडलो एकामेका, जन्मोजन्मी नोहे सुटका. माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी. आपण इतके एकमेकांना बिलगून गेलो की तू मला कितीही दूर करण्याचा प्रयत्न केलास तरी सुद्धा आम्ही तुला दूर केला नाही. सांग कोणे ठकविले कोणा? सांग बरं, कोणी कोणाला ठकवलंय? काय मौज आहे पहा. तिसऱ्या चरणामध्ये नामदेव महाराज सांगतायत, समाजात कसं राहावं, समाजात कसं राहावं. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. कीर्तन या शब्दाचा अर्थ प्रत्येक वेळेला टाळ, मृदुंग, साथीदार, माईक सिस्टीम असा त्याचा शब्दार्थ नाही. ही सगळी आपल्याला साथीला असलेली उपअंग आहेत. मुख्य कीर्तन म्हणजे काय? कीर्तीचे गायन करणे. आता याच्यात आपण अभिप्रेत असं धरतो की भगवंताच्या कीर्तीचे गायन, संतांच्या कीर्तीचे गायन. खरं सांगू, उत्तम तऱ्हेनं कीर्तन कसं करावं हे लहान पोराकडूनच शिकावं. खरं सांगतो, एखाद्या लहान पोरानं एखादा चित्रपट जो बघितला ना, तो ज्या तन्मयतेनं येऊन ती कथा सांगतो, ती खरी परिपूर्ण कीर्तनासारखी कथा आहे. ते पोर आपल्याला ती कथा सांगताना त्यातल्या प्रत्येक पात्राचा अभिनय करून दाखवतं. इतकंच नाही, त्या प्रत्येक पात्राच्या येण्याला जाण्याला जे म्युझिक आहे ते सुद्धा सांगतं. तुम्ही विचारा पोराला, ते काय पूर्वी शक्तिमान असायचा किंवा आता काय छोटा भीम आला येतो, त्यांना नुसती गोष्ट विचारा, आजच्या एपिसोड मध्ये काय झालं. एक राक्षस असतो आणि तो असा त्या भीमला त्रास देत असतो आणि भीम त्याच्याशी मारामारी करतो आणि तो राक्षस पळून जातो. अशी कथा फक्त आम्हीच सांगू शकतो. लहान पोर आमच्या बापाचं बाप गुरु आहे हे असे सांगत नाहीत. त्याच्या अंगात आली ती कीर्तन आलं त्याचं, असा तो राक्षस असतो, हे म्युझिक आलं पाहिजे. सगळ्या गावाला त्रास देत असतो. ह्याला उचलला, आपटला, ह्याला उचलला, फेकून दिला, ह्याला उचलला, चावला. त्याचे तपशील बघा किती छान आहेत. तो टीव्हीच्या बातमी द्यायला नाही बसलेला तुमच्या समोर, तो सगळ्या गावाला त्रास देत होता. हे काय मला सांगतोयस? अशा त्रास देतो. मग छोटा भीम येतो. ही त्याची ऍक्शन महत्वाची आहे त्यातली. असा उभा राहतो. हे कीर्तन. आता तो फक्त मालिकेचं करतोय, आपल्याला भगवंताच्या लीलांचं करायचं, एवढाच फरक आहे. पण त्या कीर्तनामधली तन्मयता, ती एकाग्रता, ती साधायची आहे म्हणून शब्द वापरलाय, उभे राहू कीर्तनाच्या रंगी नाही, बसू कीर्तनाच्या रंगी नाही. जेव्हा देहवान हरपत तेव्हाचीच अवस्था नाचू कीर्तनाचे रंगी. नाचेल केव्हा माणूस? जेव्हा सर्वार्थाने देहभान हरपून जाईल, तो आनंद मावत नाही अशी अवस्था होईल, तेव्हा ते नृत्य होणार आहे.
म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी. पण असं कीर्तन करता करता, नाचता नाचता काय करायचं, काय साधायचं काय? म्हणजे आपला पारमार्थिक आनंद आहे तो साधायचाच, लोकांचा आध्यात्मिक आनंद आहे तोही साधायचा. पण या आनंदाबरोबरच करणे पाखंड खंडन हेही साधायचं. ज्ञानदीप लावू जगी, जिथे जिथे अज्ञान दिसेल, जिथे जिथे अज्ञानाची काजळी दिसेल, ही अज्ञानाची काजळी मला शोधली पाहिजे. मी ठिकठिकाणी जाऊन ती शोधून काढीन आणि ती काजळी काढून टाकून तिथे लख प्रकाश कसा होईल याचा प्रयत्न करीन. मुद्दाम ऐका, आपल्या देवांच्या बद्दल, आपल्या पुराणांच्या बद्दल, आपल्या श्रद्धांच्या बद्दल त्याही काळामध्ये अश्रद्ध असलेले बरेच लोक होते की साध भागवत जरी चर्चेला घेतलं तरी तोंडाशी वाकडी करून काय त्या कृष्णाबद्दल बोलायचं, छे लबाड हो एक नंबरचा. ह्यांच्या काय खोड्या करतोय, त्यांच्या काय खोड्या करतोय. आम्ही म्हणायचं नुसतं त्रिभुवन नायक, ब्रह्मांड नायक, आणि एवढ्याशा लोण्यासाठी चोऱ्या. नॉनसेन्स. आता त्यातला गूढार्थ न कळता असं जर कोणी बोलायला गेलं तर या सगळ्यांच्या तोंडी लागण्यापेक्षा एखादाच अभंग नामदेव महाराज असा लिहून ठेवतील की सामान्य माणूस आपली अभ्यासाची कुवत नसेल तर नामदेवांवर श्रद्धा ठेवून म्हणेल, नामदेव महाराज ज्या गोपाल कृष्णाला मोठं म्हणतात त्या गोपाल कृष्णाला इतर कोणीही काहीही म्हटलं तरी तुमची सगळ्यांची किंमत कचरा पेटी पलीकडे काही नाही. माझा विश्वास नामदेवांवर आहे, माझा विश्वास ज्ञानोबांवरती आहे. मी एखादी गोष्ट किंवा एखादी विभूती चांगली आहे का वाईट आहे तुम्हाला विचारतच नाही, मी विचारणार नामदेवांना. आता गोकुळाष्टमी आली की सगळा व्हॉट्सअप आणि सगळी फेसबुक कृष्ण निंदेच्या घाणीनं बरबटायला सुरुवात होतेच. तेव्हा हे असल्या काहीतरी प्रिंट मीडियावरती देवादिकांच्या टिंगल्या टवाळ्या करणारे अनेक गटारातले जंत, हे जंत कितीही असले तरी लक्षात ठेवा, जनताचं औषध घेऊन जनतांना बाजूला करावं. आपल्याला पाहिजे संत. संतांनी काय सांगितलं, माझ्या मनात जर रामचंद्रांच्या बद्दल किलमिश असेल, माझ्या मनात जर गोपाल कृष्णांच्या मोठेपणाबद्दल अज्ञान असेल, काजळी असेल, तर तिथे ती काजळी काढून टाकून नामदेव महाराज ज्ञानाचा दिवा लावतील. अरे वेड्या, जसं आपल्या अख्ख्या घराचे मालक आजोबा असतात पण नातवंडांशी खेळण्यासाठी ते म्हणतात दे मला लाडू. ते लाडू मागतात म्हणजे त्यांना मिळत नसतो म्हणून नव्हे, ते नातवंडाशी खेळायचं असतं, घरामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण करायचं असतं म्हणून ते मागत असतात. तुला देवाची लीला कळत नसेल तर आपली अक्कल पाजळत तरी जाऊ नको. गोपाल कृष्णांची निंदा करणाऱ्या प्रत्येक महामूर्खांनी लक्षात ठेवावं की तुम्ही कृष्णाची निंदा केली तर ती एका अर्थाने नामदेवांची निंदा असते. कारण गोपाल कृष्णांच्यासाठी नामदेव महाराजांचे शब्द असे आहेत. कोण आहेत गोपाल कृष्ण? परब्रह्म निष्काम तोहा, परब्रह्म निष्काम तोहा, परब्रह्म निष्काम, परब्रह्म निष्काम तोहा, गवळिया घरी तोहा, गवळिया घरी तोहा, गवळिया घरी तोहा, गवळिया घरी. वाक्या बाळे अंग कृष्ण, वाक्या बाळे अंग कृष्ण, नवनीत चोरी तोहा, परब्रह्म निष्काम तोहा. म्हणती गवळणी, म्हणती गवळणी, हरीची पाऊले धरा, हरीची पाऊले धरा, हरीची पाऊले धरा.
रांगत रांगत येतो हरिहा, रांगत रांगत येतो हरिहा राज मंदिरा, हरिहा राज मंदिरा. लपत छपत येतो हरिहा, लपत छपत येतो हरिहा राजभुवनी, राजभुवनी. नंदा सीता कोणी आपण बैसे सिंहासनी, नंदा सीता कोणी आपण बैसे सिंहासनी. तो हा परब्रह्म निष्काम, तो हा परब्रह्म निष्काम. नामदेव महाराजांचे शब्द पहा काय गोड आहे. अहो बहुता कष्टे बहुता पुण्य जोडलो देवा, बहुता कष्टे बहुता. महाराज म्हणतात गोपाल कृष्णा, अनेक जन्मोजन्मीचे माझे कष्ट, जन्मोजन्मीचं मी मिळवलेलं पुण्य, याच्यामुळे मी तुझ्याशी जोडला गेलोय, याच्यामुळे मला तुझी कृपा प्राप्त होऊ शकली आहे. एवढा सन्मान नामदेव महाराज ज्या गोपाल कृष्णांना देतात, त्या गोपाल कृष्णांच्या चरित्राचं परीक्षण आम्ही मूर्खांनी करावं काय. अरे जन्मोजन्मीचे पामर आम्ही. महाराज म्हणतात एवढ्या योग्यतेचे संत म्हणतात की मला कृष्ण कसा मिळाला. बहुता कष्टे बहुता पुण्य जोडलो देवा, अनंत पवाडे गाती तुमचे नाकळती मामा, अनंत पवाडे गाती तुमचे नाकळती मामा. नामा म्हणे केशवा, नामा म्हणे केशवा, केशवा नामा म्हणे केशवा, केशवा नामा म्हणे केशवा. अहोजी आम्हा दातारा, अहोजी आम्हा दातारा, जन्मोजन्मी द्यावी तुमचे चरण सेवा. हो जन्मोजन्मी द्यावी तुमची चरण सेवा. परब्रह्म निष्काम तो हा, परब्रह्म निष्काम तो हा, परब्रह्म परब्रह्म हा परब्रह्म निष्काम. गोपाल कृष्ण भगवान की जय. परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी. ज्यांना नामदेव महाराज परब्रह्माचा अवतार म्हणतात, त्याबद्दल तुम्ही आम्ही काय बोलावं. त्यांचे गुणानुवाद श्रवण करावे, त्यांच्या नामामध्ये गुंगून जावं. काही योग्यता प्राप्त झाली तर मग पुढे अभ्यासाचा विचार करावा. ज्ञानदीप लागू जगी. आणि शेवटच्या चरणाचा अर्थ सांगितला की पूर्वरंग संपला. परेहून परते घर तेथे राहू निरंतर. ही अंतिम स्थिती आहे. आपल्या मानवी शरीरामध्ये 4 प्रकारच्या वाणी आहेत असं अध्यात्म सांगतं. परा पश्यंती मध्यमा वैखरी. वैखरी म्हणजे आता आपण बोलतो ती वाणी वैखरी. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी. राम आधी वदावा, जिथनं बोललं जातं ती वैखरी. आता प्रत्यक्ष शब्द नाही आहेत, फक्त ध्वनिरूप आहे, ती मध्यमा. आता ध्वनी पण नाहीये, नुसतं स्पंदनच आहे, ती पश्यंती. आणि त्या स्पंदनापेक्षाही सूक्ष्म अवस्था ती परा नावाची वाणी आहे. आणि या अवस्थेच्या पलीकडं खरं भगवंताचं घर आहे. त्यामुळे या परेहून परते पलीकडे ते जे घर आहे तेथे राहू निरंतर. तिथपर्यंत महाराजांची योग्यता पोचली आहे. आणि तिथे पोचल्यावर काय होतं, मग मात्र या सगळ्या विश्वाची सत्ता तुमच्या माझ्या हातामध्ये येते. पण नामदेव महाराज म्हणतात ही जी सत्ता त्यांना प्राप्त झाली ती कुणामुळे, नाम याचा खेचर दाता विसोबा खेचरांच्या कृपेमुळे मला ही अवस्था प्राप्त झाली, मला ही सत्ता प्राप्त झाली. तो प्रसंग काय झाला, कसा झाला, आणि तिथून पुढे नामदेव महाराजांच्या चरित्राने कोणती भरारी घेतली
यासाठी सगळा आख्यानाचा विषय पुढे ऐकायचा आहे. उत्तरंगात तूर्त पूर्वरंग षडजामध्ये आपल्या मूळ अभंगामध्ये नामदेव महाराजांनी तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा जे महत्वाचे नियम सांगितले ते पाळा म्हणजे झालं. नाही तर बोलू ऐसे बोल, ऐकलंय बोलण्यात नाही मग काय उपयोग. प्रेम सर्वांगाचे ठाई, ऐकलंय पण वागण्यात नाही दिसत, त्याचा काय उपयोग. नाचू कीर्तनाचे रंगी, अज्ञान जिथे दिसेल तिथे ते अज्ञान दूर करण्यासाठी, ज्ञानदीप लावण्यासाठी अशा भगवंताच्या चरित्रातले उत्तम उत्तम प्रसंग दृष्टांत म्हणून द्यावेत आणि समोरच्याची वृत्ती पालटावी. या कामामध्ये सगळ्यांनी लागावं. आजी आजोबा सुद्धा पूर्वी गोष्ट सांगायचे, ती एका प्रकारचं कीर्तनच होतं. आमची वृत्ती बदलण्यासाठी त्या कथेचा उपयोग होता. आणि अंतिम अवस्था सगळ्या दिवसातली ही सगळी कामं करत असताना सुद्धा अधिक अधिक सूक्ष्म वाणीनं त्या भगवन नामामध्ये असं जावं की परे हुनी परते घर दिसावं, जाता यावं आणि तिथे जाऊन राहताही यावं. बस अशा चारही अवस्था प्रत्येक भगवत भक्ताला प्राप्त व्हाव्यात. हा जो अभंग तेवढा गाऊया, थोडंसं भजन करूया आणि आख्यानाचा आनंद घेऊया. बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे बोल, बोल बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले. कीर्तन महोत्सवाच्या 3ही दिवसांसाठी बुवांना साथ देणाऱ्या सर्व साथीदारांचा सत्कार प्रबोधिनीचे अध्यक्ष गुरुवर्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. सर्वात प्रथम तबल्याची साथ करणारे श्री मिलिंद तायवडे, पेटीची साथ करणाऱ्या सौ रेशीमताई खेडकर, झांजेची साथ करणारे वज्रांगदादा अफळे, तसेच पखवाजाची साथ करणारे होदराज मावळे. धन्यवाद बाबा. यानंतर बुवांना विनंती करते की त्यांनी आपल्या उत्तरंगाला सुरुवात करावी. परंपरेप्रमाणे थोडा वेळ भजन करूया, मग चरित्र भागाचा आनंद घेऊ. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण महाराज की जय। महाराष्ट्रातील सर्व संतांची माहिती, सर्व तीर्थक्षेत्रांची माहिती, तिथे असणाऱ्या उपासना मंडळांची माहिती, उपासना करणाऱ्यांची माहिती, याचं सगळ्याचं एकत्र संकलन आणि संघटन हे नामदेव महाराजांचं फार मोठं कार्य आहे. सगळ्या गावांची खबरबात घेत राहणं, सगळ्यांना विठ्ठल मंदिराच्या पंढरीनाथाच्या या चरणाशी एकत्र आणून जोडून देणं, आणि असं सगळं कार्य करता करता नामदेवांच्या कानी अशी वार्ता आली की ज्ञानेश्वरीच्या लेखनाचं अलौकिक कार्य संपवून नेवासे मुक्कामावरून ज्ञानोबा माऊलींची स्वारी आता आळंदीमध्ये परत आली आहे. आणि आळंदीमध्ये त्यांच्या सत्कारासाठी, त्यांच्या स्वागतासाठी सर्वच जण जाणार आहेत. गोरोबा जाणार आहेत, सावतोबा जाणार आहेत, आपल्या पंढरपुरातले नरहरी महाराज जाणार आहेत. वा 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 वा. आणि असे सगळेच जण आळंदीला जात आहेत म्हटल्यावर आपण का नको जायला? आणि उलट आता तर गेलंच पाहिजे. कारण निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता या 4 भावंडांचा जी काही छळ झाला, जी काही उपेक्षा झाली, याला खरं थोडासा धरबंध आपण करू शकत होतो, पण त्यावेळेला तिकडे जाणं झालं नाही. पण आता मात्र ज्ञानदेवांची निश्चितपणे वास्तपुस्त केली पाहिजे. आज मोठा सन्मान घेऊन पूर्वीचे ज्ञानदेव आता ज्ञानराज होऊन या ठिकाणी आळंदीला परत आलेत. तेव्हा जायला हवं, निश्चितपणे जायला हवं. आणि सर्वांच्या बरोबर नामदेव महाराज सुद्धा जेव्हा आळंदीमध्ये आले तेव्हा आहा, ज्ञानोबांना पाहिलं की मन निवलंच हो. मन निवाले निवाले समाधान झाले, कृष्ण रूपे देखिले नवल देखिले देखिले कृष्ण रूपी बिंब, नवल देखिले देखिले कृष्ण रूपी बिंब, नवल देखिले देखिले कृष्ण रूपी बिंब. स्वावळी स्वयंभ सावळी स्वयंभ मूर्ती नवल देखिले देखिले कृष्ण रूपी बिंब, नवल देखिले देखिले. सर्वांनी ज्ञानोबांच्या चरणावर लोटांगण घातलं. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आणि नामदेवांना पाहिल्यानंतर मात्र 4ही भावंड उठून उभी राहिली. आधी निवृत्तीनाथाने नामदेवांना नमस्कार केला, मग ज्ञानोबांनी केला, सोपानाने केला. मुक्तेनं काही नमस्कार केला नाही. निवृत्तीनाथांना सुद्धा जरा कसं तरीच वाटलं. ते हळूच आपल्या धाकट्या बहिणीला खुणावून म्हणाले, मुक्ते, भक्तराज आहेत, नमस्कार कर. ती चिमुरडी आदिशक्ती भलती खोडकर होती. अशी हळूच भक्ती आहे नामदेवांच्याकडे, नमस्कार काही करत नाही. ज्ञानोबांनी विचारावं, का ग नमस्कार करत नाही? ती म्हणते, दादा, आपल्याकडे प्रथा काय आहे, कोणी नमस्कार केला की त्याला परत प्रत्युत्तर म्हणून आपण नमस्कार केला पाहिजे. एक एका लागतील पायी. पण तुम्ही तिघांनी नमस्कार केला तर प्रत्युत्तरादाखल त्यांनी काही नमस्कार केला नाही.
जी आम्ही बाधा ऐकली होती ती खरी आहे. म्हणजे मी तुमच्याकडून नमस्कार घेण्याच्या योग्यतेचा आहे, म्हणजे मी मोठाच आहे असं मानत राहणे आणि तुम्हाला नमस्कार करायची काही आवश्यकता नाही असं वाटत राहणे, अशी विचित्र अवस्था आहे ही. नमस्कार काही केला नाही, अखंड जयाला देवाचा शेजार, का रे अहंकार गेला नाही. आता ही ओळ भारतातल्या सगळ्याच तीर्थक्षेत्रासाठी लागू आहे. अखंड जयाना देवाचा शेजार, का रे अहंकार गेला नाही. ही मोठी चोळे, दिव्याखालीच अंधार. अवघड आहे. सगळे जण जमलेच होते तर मुक्ताबाईंनी एक प्रस्तावच टाकला. आमच्या ज्ञानोबाच्या मनात असं आहे की आपण कसे सगळे आळंदीला एकत्र जमलो, भजन करतोय, नामाचा गजर चाललाय, सकाळपासून कसं गोड वातावरण आहे. पण असं वातावरण फक्त आळंदीच राहून काय मजा आहे. सगळं आपल्या सगळ्या परिसराचं, सगळ्या प्रदेशाचं वातावरण असंच जर मंगलमय केलं तर केवढा आनंद होईल. तेव्हा असं मनात आहे की आपण सगळ्या गावोगावी जावं. आपण सगळ्यांनी मिळून मोठमोठे कीर्तन सप्ताह, नाम सप्ताह करावेत आणि त्या ठिकाणी असं कीर्तना भजनाच्या आनंदामध्ये सगळ्यांना रंगवून टाकावं. एक प्रथा प्रत्येक गावात निर्माण करावी. सगळ्यांनी होकार भरलाच, चांगली कल्पना आहे. प्रत्येक गावागावामध्ये तुमच्यासारखे जर महान लोक आले तर विठ्ठल भक्तीच्या मांडवामध्ये माणसांनी जमण्याची एक चांगली प्रथा सुरू होईल. करूया. आणि असा प्रस्ताव आल्यानंतर मुक्ताबाई म्हणतात, गोरोबा काका काय आहे, अशा गावोगावी प्रवासाला निघण्यापूर्वी ज्यांना घेऊन प्रवास करायचा आहे ती सगळी भांडी तपासलेली बरी. नाही तर पाणी भरून भांड्यात आणायचो, आपल्या तिथून पाणवठ्यावरनं घरी येईपर्यंत भांडरी काम का गळकच घेतलं. असं नको ना व्हायला. का हो गोरोबा काका, तुमच्याकडचं मडकं भाजलंय का कच्चं आहे, कसं तपासता. आता गोरोबांच्या लक्षात नाही आलं कुठल्या रस्त्याने चालली ही वाट. ते म्हणले, माझ्याकडे थापटणं असतं मुक्ते, ते थापटणं आम्ही त्या मडक्यावर मारतो, मग त्याच्या आवाजावरनं कळतं भाजलंय का कच्चं आहे. मुक्ता म्हणते, असं का. मग आता हे आमचे सगळ्यांचे मानवी देह म्हणजे मातीची मडकीच. हे सगळे म्हणतायत आपण तीर्थाटनाला जाऊ, सगळ्या गावोगाव फिरू, नामगजर करू, पण ही सगळी मडकी एकदा तपासा. सगळे पक्के असतील तर घेऊन जाऊ. सगळे जण गालातल्या गालात मिश्किल हसत होते. त्यांना समजलं काय घोळ होणार आहे तो. याचं कारण, या प्रत्येकाने आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी कुणाला तरी सद्गुरू केलंय. त्या गुरूंचे आशीर्वाद, त्या गुरुची कृपा त्यांनी प्राप्त केली आहे. नामदेव जन्मतःच सिद्ध आहेत, त्यामुळे ते पांडुरंगाशी बोलू शकतात, त्याच्याशी खेळू शकतात, पांडुरंग त्यांच्या कीर्तनामध्ये नाचू शकतात. पण पंचायत अशी आहे, सद्गुरु कृपा अजून नाही. गुरुकृपा नसल्यामुळे जो स्वतःच्या अंतःकरणाचा पूर्ण लोप विलीन व्हायला पाहिजे ती अजून पुरेशी झालेली नाही. म्हणून गोरोबांना ही लीला करणं भाग आहे. सद्गुरु अनुग्रहावीण, सद्गुरु अनुग्रहावीण, हरिला तो कठीण सर्वथा पटणे. शब्दाची मजा आहे बरं ह्या काव्यामध्ये. सद्गुरूचा अनुग्रह नसेल तर हरीला म्हणजे भगवंताला असा माणूस पटणं म्हणजे आवडणं अशक्य आहे. हरीला तो कठीण सर्वथा, इथे थांबायचं आणि पटणे.
सर्वथा अशा माणसाची संगती पटणार नाही. आणि यासाठी काय झालं? गोरा संत परीक्षी, गोरा संत परीक्षी, श्री हाणुनी सर्वथैव थापटणे. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 सीतापते राम 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 रघोत्तम राम 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 रघोत्तम राम 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 हरे हरे राम. गोरा संत परीक्षी श्री हाणुनिया सर्व थापटणे. आधीच्या ओळीमध्ये सर्व था पटणे आणि पुढच्या ओळीमध्ये सर्व थापटणे. अशा काव्याची मजा आहे. अशा काही मजा असल्या म्हणजे काव्य वाचायला बरं वाटतं. काय मिली आता कविता सुद्धा वाचायची म्हणजे ही कविता आहे हे आधी सांगायला लागतं. तू आलास, बैस म्हटलं, बसलास, विचारलं मी तुला चहा घेतोस का? काय चाललंय? कविता आहे. नाही म्हटलंस, निघून गेला. अरे काय चाललंय काय? आणि मग याच्यावर आम्हाला उपदेश करतात. अशा कवितांचे अर्थ विचारायचे नसतात, अनुभव घ्यायचा असतो. आपण शहाणे म्हणून शांत बसतो. आमचे बाबा असे कधी शांत बसत नसत. असं कोणी विचित्र काहीतरी ऐकवायला लागला की ते त्याच्या कान्सोलात हाणायचे आणि कान्सोलात बसले की तो आ करून बसायचा. आपले बुवा हे काय? मग आपले बुवा त्याला त्याचंच वाक्य ऐकवायचे. याचा अर्थ नसतो विचारायचा, याचा अनुभव घ्यायचा असतो. मगापासून 15 मिनिटं वेळ खाल्लास मेले, हे काय काव्य? वालास, बसलास, चहा प्यायला नाहीस, निघून गेलास, मी कविता म्हणून ऐकू? अरे मराठी भाषेमध्ये एवढी समृद्धी असताना हरिला तो कठीण सर्वथा पटणे आणि नंतर गोरा संत परीक्षी श्री हाणुनी सर्व थापटणे. अक्षरांचे फरक करून किती मजा करता येते. आणि आता नामदेवांच्या मस्तकी ते थापटणं मारण्यासाठी गोरोबा आले. मात्र मग नामदेव जे उभे राहिले ताड कर, माझी कशी परीक्षा करणार? सगळ्यांनी एका स्वरात गर्जना केली, कच्चा रे कच्चा, कच्चा रे कच्चा. आळंदीपासून जे तरा 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 आले ते पंढरपुरातच पांडुरंगानाच भेटले. पांडुरंगा, तुझ्यासारख्या देवाचा मी माझ्यासारखा भक्त श्रेष्ठ, आणि त्याची अशी ही टवाळी व्हावी. पांडुरंगाने सुद्धा समजूत घातली. नाम्या, सद्गुरु अनुग्रह नाही तर ते जीवन अपूर्णच. आठवतंय राका कुंभार प्रकरण? तेव्हा सांगितलं नव्हतं, आपल्याकडून नकळत एका भक्त असलेल्या कुंभाराचा अवमान झाला. आता एक भक्त असलेल्या कुंभाराकडून आपला अवमान झाला. चक्र पूर्ण. आता प्रगतीला दार खोली झाली. बाबा रे, मागचे सगळे हिशोब पूर्ण केल्याशिवाय जीवाला पुढे नाही जाता येत. आणि हे जर हिशोब पूर्ण करायचे नसतील तर मग हिशोब मांडूच नाहीत. आता जा, औंढ्या नागनाथाला जा, त्या ठिकाणी तुझे गुरु आहेत, त्यांच्याकडून अनुग्रह प्राप्त करून घे. असं ऐकल्यानंतर महाराज औंढ्याच्या त्या गावामध्ये गेलेले आहेत. तिथल्या शिवालयाचा मार्ग विचारलेला आहे. त्या शंकराच्या मंदिरामध्ये प्रवेश केला आहे. इथे माझे सद्गुरू मला भेटणार. बस आता पंचायत झाली अशी. कसे दिसले गुरु तिथे? त्या अंधाऱ्या गाभाऱ्यात एक माणूस झोपला होता आणि आपले दोन्ही पाय शिवपिंडीवर ठेवून झोपला होता. ते पाहूनही नामदेवांना राग आला.
अहो ही काय झोपायची पद्धत आहे? पाय बाजूला करा तुमचे शिवपिंडीवरचे. आणि त्या झोपलेल्या माणसाने हळूच आवाजात सांगितलं, बाबा रे मी म्हातारा आहे, जिथे भगवंत नाही तिथे पाय ठेव. लक्षात घ्या, हे त्याच्या मनामध्ये ठसवण्यासाठी ही लीला आहे. याचा अर्थ तुम्हा आम्हाला कुठेही पाय ठेवून झोपायला परवानगी आहे असं नाही. ती कोणाच्या योग्यतेच्या माणसाची लीला आहे ते कळलं पाहिजे. म्हणले गोपालकृष्णाने लोण्याची चोरी केली, मी करू का? तेव्हाच कर जेव्हा गोवर्धन उचलता येईल. पांडुरंग हरी वासुदेव हरी. पहिली याची प्रॅक्टिस करून घे गोवर्धनाची, मग आपण बघू पुढच्या चोऱ्यांचं काय करायचं. कोणत्या योग्यतेच्या विभूतीशी मी माझी हिशोब करावेत. आणि नामदेव महाराजांनी जिकडे जिकडे ती पावलं वळवावी तिथे तिथे शिवपिंडी प्रगट व्हावी. मनामध्ये लख उजेड पडला. अजूनही मी पांडुरंगाला माझ्या पंढरपुरात आणि मूर्तीतच बघतोय. सगळ्यांमध्ये ते तेज आहे असं वेदशास्त्र स्मृती पुराण सांगतं. ते सांगतं ते ऐकून आम्ही बोलतो, पण हा माझा अनुभव नाहीये. हे म्हणतात गुळ गोड आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं गुळ गोड आहे, मी खाल्लाच नाहीये, याचा मला अनुभव नाही ना. आता मला पहिल्यांदा तो अनुभव मिळतो आहे. परेहुनी परते गेल्यानंतर काय अनुभव असतो, काय अवस्था असते ती सापडते आहे. आणि त्यामुळे आता अवस्था देव विठ्ठल. पुढं देव पूजा, ते तांब्या भांड पळी पंचपात्र गंध फुलं हे सगळं काय आहे? विठ्ठलच. देव पूजा विठ्ठल. मी जिथं उभं राहून पूजा करतोय ते काय आहे? तीर्थ विठ्ठल. मी ज्या गावामध्ये उभं राहून पूजा करतोय ते तरी काय आहे? क्षेत्र विठ्ठल. सर्व काही विठ्ठलमय आहे, याचा विलक्षण साक्षात्कार तुम्हा आम्हाला. हा साक्षात्कार होईल तेव्हा होईल, पण तूर्त नामदेव महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सामाजिक स्वच्छतेचा विचार करायला काय हरकत आहे? की नदीचं पाणी किंवा पाणवठ्याचं पाणी मी दूषित केलं तर तीर्थ विठ्ठल त्या विठ्ठलाला दूषित केल्यासारखं होणार आहे. माझा परिसर मी जर अस्वच्छ करण्याला हातभार लावला तर ते क्षेत्र म्हणजे विठ्ठलाचं रूप आहे, तेच भ्रष्ट करण्याचं पातक मला लागणार आहे. एवढा सामाजिक स्वच्छतेचा संदेश सुद्धा आपण नामदेवांच्या अभंगातनं शिकू शकतो. तो शिकलं तरी खूप आहे हो. माझी आई पण विठ्ठलाचं रूप आहे, वडील पण विठ्ठलाचं रूप आहे. त्यांच्याशी मी वाईट बोललो तर ते विठ्ठलाशी वाईट बोलल्यासारखं होणार आहे. माझ्या बांधवांची वाईट बोललो, बंधूशी वाईट बोललो, पांडुरंगाशी वाईट बोलल्यासारखं होणार आहे. तूर्त आहे असं अनुकरण करायला सुद्धा हरकत नाही. नंतर साक्षात्कार होणार कुठला? देव विठ्ठल. देव पूजा विठ्ठल. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. माता माता विठ्ठल. पिता विठ्ठल. बंधू विठ्ठल. गोत्र विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. तीर्थ विठ्ठल. विठ्ठल. गुरु विठ्ठल. गुरुदेवता विठ्ठल. निधान विठ्ठल. निरंजन विठ्ठल. तीर्थ विठ्ठल क्षेत्र
नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. दिसला, ओळख झाली, बोलला, चालला, आला, या सगळ्या प्राथमिक क्रिया झाल्या. आता सापडला. जसं संगीतामध्ये सूर दिसले, गायले, गाणं झालं, आता मला संगीत सापडलं. आता मला तो सापडायला लागला. आता खरी अवस्था ती कळली. नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला हा म्हणून कळिकाळा, हो म्हणून कळिकाळा पाड नाही, पाड नाही, पाड नाही. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. पंढरीनाथ महाराज की जय. अखंड साक्षात्काराच्या अमृत वर्षावानी मन न्हावून निघालं. पुन्हा पंढरपुरात आले तोपर्यंत पूर्णत्व प्राप्त झालेल्या नामदेवांना भेटण्यासाठी सगळे पंढरपुरात आधी जमा झालेच होते. हे पुढचं भविष्य काय माहित नव्हतं काय. आणि आता सगळ्यांची उराउरी भेट घेतली. इथे मात्र मोठी अवघड परिस्थिती होती. ती अवघड परिस्थिती अशी, आता ही सगळी भाजलेली मडकी मिळालेली आहेत. आता तीर्थाटनाला जायचंय. मग पुढचा विचार असा आला की मग फक्त महाराष्ट्रच का? कर्नाटकात जाऊ, गुजरातमध्ये जाऊ, राजस्थानात जाऊ, उत्तर प्रदेशात जाऊ, दिल्लीपर्यंत पोचू. सगळ्या प्रांतामध्ये भगवंताच्या भक्तीची पताका फडकवायला काय हरकत आहे? कारण सगळीकडे भक्ती ही दुर्दैवानी कर्मठपणाच्या उपासनेतच अडकली आहे. या कर्मठतेच्या उपासनेतून हा भक्तिभाव थोडासा बाजूला काढून सगळ्यांचं कल्याण असा विचार काही करता येईल का? आणि पहिली तीर्थावळी जी आहे, मुद्दाम आपल्याला सांगतो, ही 12 वर्षाची आहे. मला सांगा, गोरा कुंभार असोत, सावता माळी असोत, नामदेव महाराज स्वतः असोत, ह्या सगळ्यांना त्यांचे त्यांचे प्रपंच आहेत ना हो. पत्नी आहे, मुलं आहेत, व्यवसाय आहेत. सर्व देशाच्या कल्याणासाठी 12 वर्ष आपला संसार आणि आपल्या प्रपंचातल्या सगळ्या लोकांना पूर्ण लांब ठेवायची तयारी किती लोकांची? पूर्ण 12 वर्ष. चार दिवस झाले तरी चैन पडत नाही. मेरे पिया गये रंगू, वहां से आया है टेलीफोन, वगैरे 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 गाणी प्रसिद्ध आहेत. तुम्हारी याद सताती है, अशी कुठलीही घरच्यांची याद सताती है न करता थेट जाणार का? बरं, प्रवासाची साधनं फारशी चांगली उपलब्ध नाहीत. एसी कोच असेल तर पाहू. एसी कुठला? जमेल तेवढा प्रदेश पायानेच सर करायचा आहे. बरं, खाण्यापिण्याची तिथे तिथे काय व्यवस्था असेल माहीत नाही. आपला शिधा घेऊन जाऊ, पण तो काय 12 वर्षाचा का नेता येणार आहे? मार्गामध्ये जिथे नामसप्ताह होईल त्या ठिकाणी जे उत्पन्न मिळेल ती पुढची शिदोरी
मिळालं खायचं, नाही त्या दिवशी एकादशी आहे म्हणायचं. पांडुरंग हरी वासुदेव हरी. या सगळ्या अव्यवस्थेला कोण तयार आहेत? आणि आश्चर्य हे आहे की नामदेव महाराजांच्या प्रभावळीमधले संत, महंत आणि भक्त अशांची संख्या जवळजवळ 100च्या वर होती. अशी 100च्या वर माणसं एकत्र येऊन पंढरपुरामध्ये नामदेवांना म्हणत होती, आम्ही 12 वर्ष आमच्या आयुष्याची या सगळ्या कार्यासाठी द्यायला तयार आहोत. बोला जय जय रामकृष्ण हरी बोला, जय जय रामकृष्ण हरी बोला. अहो जनजागरणा आज निघाला, जनजागरणा आज निघाला. हा भक्तांचा मेळा. जय जय रामकृष्ण हरी बोला, जय जय रामकृष्ण हरी बोला. अंधारी पडले हे जन, घन अंधारी पडले हे जन. त्यांना करणे पतित पावन, त्यांना करणे पतित पावन. निघाला भक्तांचा मेळा, निघाला भक्तांचा मेळा, निघाला भक्तांचा मेळा. जय जय रामकृष्ण हरी बोला, जय जय रामकृष्ण हरी बोला. या संपूर्ण तीर्थावळीमध्ये 2 तीर्थावळीचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. पहिली तीर्थावळी जी आहे ती 10 ते 12 वर्षांची आहे, ज्यामध्ये निवृत्तीनाथ, ज्ञानोबा, सोपाना, मुक्ता आणि इतर जवळजवळ 100 संत, वारकरी, भक्त असे एकत्र नामदेव महाराजांच्या बरोबर आहेत. अशा वेळेला गया, प्रयाग, काशी, राजस्थान, गुजरात या सगळ्या यात्रा त्यांनी पूर्ण केल्या. तपशील उद्याच्या कीर्तनात सांगणार आहे. पण याच्या पुढची तीर्थावळी जास्त अवघड आहे, ती मुद्दाम सांगायची आहे. ती थोडी अधिक तपशिलाने सांगायची आहे. कारण पहिल्या 12 वर्षामध्ये जी तीर्थक्षेत्र पाहून आपण आलो, या सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये काही ना काही चांगल्या भक्ती भावनेची, चांगल्या परंपरांची आपण सुरुवात करून दिली. याचा फॉलोअप कोणी ठेवायचा? नुसतं कार्य करून चालत नाही, त्याचा एक विशिष्ट फॉलोअप करावा लागतो. म्हणून पहिली तीर्थावळी 12 वर्षाची आणि पुढची तीर्थावळी त्याच्या दुप्पट झाली आहे, 24 वर्षाची. आणि ह्या 24 वर्षात मात्र नामदेव महाराजांच्या बरोबर कोणी नाही आहेत. सगळं घरदार. बरं, दुसरी तीर्थावळी जेव्हा आली तेव्हा तर नामदेव महाराजांच्या 4ही मुलांची लग्न होऊन त्यांना मुलं झाली आहेत, म्हणजे घरात नातवंड आहेत. आपण हे कारण सांगू शकलो असतो. काय आहे, 12 वर्ष मी सगळीकडे जाऊन आलो, पण आता वय झालं, नातवंड घरात आहेत. मुलांची माया एक वेळ बाजूला करता येते हो, नातवंडांची कुठं माया बाजूला करता येते का? आजोबाला बसा घरी. नातवंडांच्या आठवणीने त्रास नाही का होणार? अहो, सगळं भरलेलं गोकुळ घरात असताना पुन्हा 24 वर्षासाठी महाराज बाहेर पडतात. आणि मुद्दाम आपल्याला सांगायची गोष्ट अशी आहे, ते पंजाबापर्यंत का जातात, दिल्लीपर्यंत जाऊन का परत येत नाहीत? पंजाब हा प्रांत त्यांच्या डोक्यात आला कुठून? याला प्रेरणा कुठली? याच्या मागे तर्कशास्त्र काय?
राजस्थान पंजाबच्या सीमेवर जास्त काम उभं करावं असं नामदेवांना का वाटावं? आणि त्याहून महत्वाचं असं की तिथे इतकं कार्य केलंय, इतकं कार्य केलंय की त्याच्यानंतर काही शतकांनी गुरु नानकांचा जन्म झाला. पंजाब या प्रांतामध्ये नामदेव महाराज येऊन गेले त्याच्यानंतर शतकांनी जवळजवळ गुरु नानकांचा जन्म आहे. त्यानंतर त्यांनी तो सुंदर असा उभारलेला शीख संप्रदाय आहे. आणि या संपूर्ण संप्रदायाचा जो महत्वाचा आधारभूत ग्रंथ जो गुरु ग्रंथ साहेब, या गुरु ग्रंथ साहेबात गुरु नानकांच्या नंतर झालेल्या अनेक शीख गुरूंची किंवा त्यांच्या समकालीन असलेल्या अनेक संतांची रचना गुरु ग्रंथ साहेबात आहेच. पण नानकांचं हे मोठेपण आहे की त्यांनी आपल्याही जन्मापूर्वी या ठिकाणी भक्ती संप्रदायाची ज्यांनी एवढी प्रचंड लागवण केली होती अशा नामदेवांची आठवण ठेवून त्यांची 61 पदं आपल्या गुरुग्रंथ साहेबामध्ये समाविष्ट करावीत. हे जसं नानकांच्या मनाचं मोठेपण तसंच नामदेवांच्या कार्याचं ते मोठेपण आहे. याचं कारण मला सांगा, 100 वर्षांनी हे कार्य लक्षात आलं पाहिजे किंवा 100-150 वर्षानंतर हे कार्य 150 वर्षापूर्वी इथे सुरू झालं होतं याच्या खुणा सापडल्या पाहिजेत. म्हणजे ते कार्य किती भक्कम असेल, ते कार्य किती खोल असेल की ज्याचा ठसा 150 वर्षानंतर सुद्धा पुसट झाला नाही. एवढा खोल ठसा. अर्थात नानकांच्या वेळेला विचार करायचा तर तो 150, 100, 200 वर्षामध्ये पुसट झाला नाही म्हणावं लागेल. पण तुमच्या आमच्या मनावरचा नामदेव महाराजांचा पगडा आज 750 वर्षानंतरही हललेलं नाही हो. कार्य केवढं मोठं आहे मला सांगा, कार्य केवढं मोठं आहे. आणि सगळ्यांचा प्रश्न फक्त एकच होता, नामदेवा, इसवी सनाच्या 11व्या शतकातच दिल्लीचं सिंहासन यवनांच्या हातात गेलंय. उत्तर प्रदेशामध्ये वायव्य सरहद्देकडून आलेल्या प्रचंड मोठ्या हिंस्र रानटी टोळ्या या थैमान घालतायत. सगळ्या माणसांची भगवंतावरची श्रद्धा डळमळीत व्हावी अशी अवस्था आलेली आहे. इतक्या भयान समाज अवस्थेत स्वतः बरोबर कोणतंही सैनिकांचं संरक्षण न घेता आपण असे एकटे दुकटे तिकडे जाणार, परत घरी आपल्याला आलेली अडचण कळवायला सोय नाहीये. तर या सगळ्या भयानकतेची भीती नाही वाटत? आणि याला उत्तर नामदेवांच्या अभंगातली 4थी ओळ आहे, सर्व सत्ता आली हाता. अरे एवढं गुरुरायांनी आपल्यावर कृपा करून ही सत्ता दिली, आता काय घाबरायचं? नाम याचा खेचर दाता. माझ्या गुरुरायांची कृपा अशी आहे की कोणत्याही सत्तेचं, कोणत्याही शत्रूचं आता भय, कडी काळा भय नाही अशी अवस्था मला प्राप्त आहे. आणि नामदेव महाराजांनी सर्वांच्या बरोबर केलेली 12 वर्षाची तीर्थावळ आणि त्याबरोबर एकट्याने पुढची केलेली 24 वर्षाची प्रचंड मोठी गरुड झेप याचं दर्शन या 750व्या त्यांच्या जन्म वर्षाच्या महोत्सवामध्ये आपण मुद्दाम घेतो आहोत. काय आहे? जसं संतांनी जनजागरणाचं काम केलंय तसं पोवाड्याच्या माध्यमातून शाहीर परंपरेनं सुद्धा समाजाचं फार मोठं जागरण केलंय. समाज जागरण हा शाहिरी परंपरा आणि कीर्तन परंपरा यांच्यामधला समान दुवा आहे. म्हणून मुद्दाम शाहिरांच्या प्रबोधिनीकडून आपण कीर्तनामधून ज्यांनी हा प्रचंड मोठा प्रसार केला अशा नामदेवांचं चरित्र या कीर्तन महोत्सवाच्या निमित्तानं ऐकतोय. याचं आयोजन मोठी अवघड गोष्ट असते महाराज, आणि हे आयोजन निभावणं त्याहून अवघड गोष्ट असते. तेव्हा उद्या म्हणजे समाप्तीच्या वेळेला वेगळं आभार प्रदर्शन करू, नाही असं नाही, पण कोणाच्या मनात अशी शंका आली असेल तर त्याला आत्ता उत्तर देऊन टाकलं मी की शाहिरी संस्थेनं कीर्तन महोत्सव का करावा? कारण जनप्रबोधन हा सगळ्यांच्या मनातला एक समान धागा,
एक हळवा कोपरा आहे की ज्याच्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावायला याचे सगळे पायीक नेहमी तयार असतात. उद्या नामदेवांच्या या प्रचंड मोठ्या 2 तीर्थावळीचं शक्य तितक्या विपुलतेनं तपशिलाने आपण दर्शन घेऊ. तूर्त नामदेवांवर विसोबा खेचरांची कृपा आहे, पण आपल्यावर नामदेवांची कृपा आहे ना. मग त्या नामदेवांच्या कृपेचा आधार घेऊन आपण पण म्हणू. कशाला घाबरायचं? अज्ञानामध्ये ज्ञानाचा दीप लावण्यासाठी कशाला घाबरायचं? सर्व सत्ता आली हाता, सर्व सत्ता आली हाता, नाम याचा खेचर दाता, नाम याचा खेचर दाता. हे बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, परे हुनी परते घर, तेथे राहू निरंतर. सर्व सत्ता आली हाता, नाम याचा खेचर दाता. सर्व सत्ता आली हाता, नाम याचा खेचर दाता, खेचर दाता, खेचर. सर्वांनी आहात त्या ठिकाणातूनच गोड आरती म्हणा. उद्या पुन्हा या कीर्तन सेवेसाठी आपण एकत्र भेटणार आहोत. हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. नरके मुक्तीधर संपदा संत संग देगा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. योगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. कुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभाराईच्या वल्लभा पावे जीवदगा. तुळशी माळा गळा कर ठेवून कटी, कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी. देव सुरवर नित्य येती भेटी, गरुड हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय पांडुरंगा. आषाढी कार्तिकी भक्त जन येती, चंद्रभागे मध्ये स्नान जे करती. दर्शन हेळा मातृतया होय मुक्ती, केशवासी नामदेव भावे वाढीती. जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभाराईच्या वल्लभा पावे जीवदगा. घालेन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे अलंकेन अनंत पूजन भावे ओवाळीन म्हणे. तमेव माता पिता तमेव, तमेव बंधु सखा तमेव, तमेव विद्या सकलं तमेव. कायेन वाचां चिन्तयेर्वा विधत्तना वा स्वभावात् करोमि यत् सकलं तस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं, कृष्णदामोदरं वासुदेवं, हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. पंढरीनाथ महाराज की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. 3 दिवस चालू असणाऱ्या या कीर्तन महोत्सवाचा उद्याचा शेवटचा दिवस. उद्या संध्याकाळी 6 वाजता पुणे दर्पण न्यूज आणि शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या फेसबुक पेजवरनं आपल्याला उद्या समारोपाचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. सर्व श्रोतूवर्गांना मी विनंती करते की आपण अवश्य उद्याचा भागही नक्की पाहावा. धन्यवाद. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम.